नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी. चला, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर मी आत्ताच बॅक कॅमेरा 5:45 झालेले आहे आणि मी आदित्यला घेऊन आलेले आहे. आता थोडंसं पाणी वगैरे घेऊन पुढचं रुटीन तुमच्यासोबत हरभरा भेटलाय. तर हे पहा, या पद्धतीने हरभरा आणलाय. त्यानंतर कढीपत्ता, छानशी अशी कोथिंबीर, पहा छानशी ताजी कोथिंबीर, आणि ताजा ताजा कोबी. हे माझंच नाही, प्रत्येक लेडीजचं हेच रुटीन असतं. मुलं, घर, भाजीपाला सर्व. आणि मेन म्हणजे मी जिकडे मुलाला घ्यायला जाते तिथे भाजीचं मार्केट आहे, त्यामुळे मी रोज जशी ताजी भाजी भेटेल अशी भाजी आणते. मी एकदम भाजी घेत नाही. आता पहा, एकदम फ्रेश कोथिंबीर भेटलेली आहे आणि त्यासोबत कढीपत्ता छान ताजा भेटलेला आहे. आणि हरभराही पाहू शकता, सुंदर ताजा फ्रेश हरभरा भेटला आहे. तर या पद्धतीनेच मी थोडं थोडं रोजचं भाजीला आणते, म्हणजे ताजा आणते. थोडक्यात मी फ्रीजला जास्त स्टोअर करून ठेवत नाही. फ्रीजला फार फार तर मिरची, टोमॅटो असं मी जे 1 किलोच्या प्रमाणात आणते ते ठेवते. म्हणजे मिरची जर 1 किलो आणून ठेवली तर बरेच दिवस जाते ती. आणि असं भाजीपाला ताजा ताजाच भेटतो, कारण संध्याकाळच्या वेळेस 4-5च्या नंतर जे शेतकरी असतात ते घेऊन येतात ताजा भाजीपाला. आणि इतर वेळेस असतो भाजीपाला, पण मग त्या भाजीपाल्यामध्ये कसं इतर वेळेस व्यापारी लोक घेऊन बसलेले असतात, त्यांच्याकडे एवढा ताजा आणि फ्रेश भाजीपाला नसतो. पण ज्यावेळेस आपण शेतकऱ्याकडून भाजीपाला आणतो त्यावेळेस फ्रेश स्वच्छ भाजीपाला आणि ताजा भाजीपाला मिळतो. शिवाय शेतकऱ्याला सुद्धा मदत होते, म्हणजे व्यापारी लोक त्यांच्याकडून कमी किमतीत घेतात आणि आपल्याला जास्त किमतीत विकतात. पण जर आपण हाच भाजीपाला जर शेतकऱ्याकडून घेतला तर त्यांनाही फायदा होतो आणि आपल्यालाही फ्रेश भाजीपाला मिळण्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने मी ताजा फ्रेश भाजीपाला घेत असते. आता हा हरभरा पहा, तुम्हाला दाखवते. अगदी गावरान हरभरा आहे हा. ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये हरभरा येतो, तो हरभरा नाही, एकदम गावरान हरभरा आहे हा. तर आज जरा कंटाळा आलाय, त्यामुळं माझा आदित्य चहा बनवत आहे, मी नाही. माझ्या दोन्ही मुलांना चहा बनवता येतो, त्यामुळे आता मी आरामशीर बसून चहा घेणार आहे आदित्यचा हातचा. तरी पहा, आज मी आयता चहा घेते, स्वतः न बनवलेला, मुलाने बनवून दिलेला चहा आज मी घेणार आहे. कधीतरी मी असं घेते, कारण कामाच्या व्यापामध्ये बऱ्याच वेळा स्वतःला बनवायचा कंटाळा येतो, किंवा शाळा बरीच लांब असल्यामुळे चालून आल्यानंतरही कंटाळा आल्यासारखं होतं. मग सांगते कधीतरी बनवायला, रेग्युलर नाही. तर आता चहा घेतल्यानंतर थोडंसं म्हटलं ब्लाऊज शिवायला बसावं. तर ब्लाऊज शिवायला बसले आणि एक थोड्याच वेळात 10-15 मिनटात एक कस्टमर आलं. त्यांचे 2-3 ब्लाऊज होते. ही आहे साडी, या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे. शिवाय साडीला पिको फॉलसुद्धा करायचा आहे. त्यानंतर हा आहे नुसता ब्लाऊज दिला आहे त्यांनी, साडी नाही दिलेली. तर याचंही ब्लाऊज स्टिच करायचं आहे. तर जे अस्तरचे ब्लाऊज असतात ते शिवायला फारसं काही वाटत नाही, पण सिंपल जे कॉटनचे असतात तो ब्लाऊज शिवायला थोडासा कंटाळा येतो. पण आता एकाच कस्टमरचे असल्यावरती आपण ते रिटर्न पण देऊ शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की मी अस्तरचा शिवते आणि सिंपल प्लेन जो आहे तुम्ही दुसरीकडून शिवून घ्या, कारण आपले ते रेग्युलर कस्टमर असतात. आणि हा जो ब्लाऊज आहे हा मीच स्वतः स्टिच केलेला आहे आणि हाच ब्लाऊज त्यांनी मापाला दिलेला आहे. या ब्लाऊजच्या स्लीव्जचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पहा, आता 6:45 वाजले आहेत. त्या कस्टमर येऊन गेल्यात. आता माझा झाला आहे स्वयंपाकाचा टाईम. पण त्याआधी आता हे सर्व मी आवरून ठेवते. आजचे आलेले हे ब्लाऊज, शिवाय दुसरेही एका कस्टमरचे काही ब्लाऊज होते आणि काही ड्रेस पण होते फिटिंगला, तर तेही मी तुम्हाला दाखवते. तर आता ही पिशवी मी इथे ठेवून देते. आणि इकडे पहा, या 2 पिशव्या मगाशीच आलेल्या आहेत, म्हणजे 4:30च्या आसपास. इथंही एका साडीचं ब्लाऊज आणि या पिशवीमध्ये जे आहेत ते 4 ते 5 ड्रेस आहेत, यांना फिटिंग करायचे आहे. तर आता हे सर्व मी एका बाजूला ठेवून देते.
म्हणजे घरामध्ये फार पसारा वाटत नाही. इकडे तिकडे पडलेलं असतं की काम करायलाही नको वाटतं आणि काम सुचत नाही मेन म्हणजे. म्हणून मी हे सर्व बाजूला ठेवते. प्रत्येकाचं वेगवेगळं शिवून झालं की पिशव्यांमध्ये भरून स्टोरेज आहे माझं सोप्याला, जो लॉंग सोपा आहे त्यामध्ये मी व्यवस्थित ठेवून देते आणि जसे कस्टमर येईल तसं त्यांना ते काढून देते. आता हे मी वरतीच टेबलवरती या पिशव्या ठेवलेल्या आहे कारण याचं मला शिलाई काम करायचं आहे. शिलाई केलेल्या वस्तू मी व्यवस्थित घडी घालून पिशवीमध्ये भरून स्टोरेज जे आहे सोप्याला त्यामध्ये ठेवून देते. तर चला आता किचनमध्ये स्वयंपाकाला करूया सुरुवात. तर आता किचनमध्ये आलं की सुरुवात होते भाजी काय करायची यापासून. आता मी जसं की अगोदर बोलले, मी येताना कोबी कोथिंबीर आणलेला आहे, पण मी कोबी आत्ता बनवणार नाही कारण कोबी सुक्का भाजीसाठी म्हणजे डब्याला बनवणार आहे. तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी आम्हाला शक्यतो पातळ भाजी हवी असते, म्हणजे रश्श्याची भाजी. संध्याकाळी सुक्की भाजी कुणी खायला मागत नाही. त्यामुळे मी आता फ्रीजमध्ये बघते काय आहे भाजी बनवायला. खरं तर वांगी आहेत पण थोडीशीच शिल्लक राहिलेली आहे कारण त्यातली काही मी भाजी बनवली. तर पहा इथे मी आता वांगी आणि 2-3 बटाटे यामध्ये मिक्स करून हे या पद्धतीने कट केलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून ही वांगी मी फ्राय करायला ठेवलेली आहे. तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये शिजायलाही टाकू शकता, पण या पद्धतीने जर तुम्ही वांगे बटाटे थोडंसं तेल आणि मीठ घालून अगोदर एक 5-10 मिनटं फ्राय करून घेतलं तर मग बटाटे आणि वांगी जे असते ते पांचट लागत नाही, त्यांना टेस्ट येते. म्हणजे मिठाने त्याला टेस्ट येते आणि भाजीमध्येही रश्श्यामध्ये जरी टाकलं तरी त्यांची टेस्ट बदलत नाही. त्यानंतर आता इथे मी मसाला तयार करून घेते. त्यासाठी मी 2 छोटेसे कांदे कट करून घेतलेत सरळमध्ये. ते कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो मी छोटंसंच घेतलेलं आहे. तर आता इथे हे भात आहे. मी शक्यतो कुकरला भात लावायचं टाळते कारण मी भातातलं जे वरचं पाणी असतं 50% भात शिजल्यानंतर ते मी काढून घेते. त्यानंतर त्यामध्ये वरती पाणी काढून घेतल्यानंतर वरून हवं तेवढं मीठ घालते चवीनुसार आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून शिजवते. या पद्धतीने जर तुम्ही भात केला तर तुमची तब्येत, म्हणतात ना की भात खाल्ल्यावर तब्येत वाढते, तर या पद्धतीने भात केल्यानंतर त्यातलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि छानसा भात तयार होतो आणि खायलाही आवडतो सगळ्यांना भात, पण यामुळे तब्येतसुद्धा वाढत नाही. तर आता मी कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे. त्यामध्येच आता मी घालून घेणार आहेत शेंगदाणे. आता इथे मी काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे, तर मी आता इथे शेंगदाणे आणि काळे तीळ वापरणार आहेत. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथे शेंगदाणे वापरू शकता, तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार. त्याआधी मी 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरच्या जारमध्ये ठेवलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर मी मिक्सरच्या जारमध्ये ठेवली आहे. हे थोडेसे शेंगदाणे मी अगोदर कांद्यासोबत परतून घेते. शेंगदाणे छानसे परतून झाले की त्यामध्येच मी घालून घेणार आहे काळे तीळ. इथे तुम्ही पांढरे तीळसुद्धा मिक्स करू शकता. खूप छान भाजी होते आणि चवीला तर अप्रतिम वांग्याची ही रस्सा भाजी लागते. तर आता या स्टेजला मी घालून घेणार आहे काळे तीळ. काळे तीळसुद्धा छानसे भाजले गेले की त्यांनाही छान टेस्ट येते. तर हे काळे तीळसुद्धा भाजून घेतले. आता हे सर्व पदार्थ मी मिक्सर जारमध्ये काढून घेते. आता सर्व पदार्थ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा मी भाजीला पाहिजे तेवढं तेल घालून घेते. त्यानंतर इथे जिरी, मोहरी, कढीपत्ता, पुन्हा हळद घातली आहे. त्यानंतर 2 चमचे तिखट मिरची पूड आणि कांदा लसूण मसाला आणि शिवाय 1 चमचा छोटासा गरम मसाला, या पद्धतीने मसाले घालून घेतलेत. त्यानंतर हे मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेत बटाटे आणि वांगे आणि ही जी मिक्सरच्या जारमध्ये जे मसाला काढलेला होता पूर्ण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट वांग्याच्या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे. तर पहा आता इथे पेस्टसुद्धा बनवून झाली आहे, ती वांग्याच्या भाजीमध्ये मी घालून घेते आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते आणि शिवाय आपण अगोदर वांगी फ्राय केल्यामुळे त्यांनाही टेस्ट छान येते. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंतच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला, वांग्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.